आता आम्हाला जाण्यापासून कोणी नाही रोखू शकत. आम्ही अवश्य जाणार. नाही नाही म्हणूताई, अगं काकांना जर काही कळलं तर मग. प्राची, ज्याला आम्ही आमचा भाऊ मानलं त्याच्याबरोबरच महाराज, आमचं सौभाग्य, तेही संकटात आहे. महाराणी साहेब, मोतीबाईजी पडद्यामागे अजूनही उभ्या आहेत. हे तुम्ही काय पाहत होतात? काही नाही, ती आमच्या कानातली बाली पडली होती. तुम्ही आत नाही जाऊ शकत. का? हा आमच्या मनुताईचा नाही 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 नाही, महाराणींचा आदेश आहे. हे पहा, जर आपण आम्हाला आत नाही येऊ दिलं तर मग मल्लिका या आलियांच्या बाबासाहेबांना आम्ही बोलवू. मग तर आपल्याला दरवाजा उघडावाच लागेल. मला क्षमा करा महाराज. आता क्षमा मागतोयस भेकडा? आधी तर मोठमोठ्या धर्माच्या आणि राजपूत वचनांच्या गप्पा मारत होतास. आता मृत्यूला समोर पाहिल्यावर प्राणांची भीक मागतोयस? मूर्खा, युद्ध कपटाने नव्हे, शौर्याने जिंकलं जातं. I'm sure he will be successful. What the hell is this? कोण आहे तो? कोणी हे दुस्साहस केलंय? आदरणीय झाशी नरेश, समरसिंग आपला शत्रू नव्हे, शुभचिंतक आहे. आणि आपल्या समोर पडलेला हा माणूस समरसिंगचा वेश धारण करून आलेला फिरंग्यांचा फितूर माणूस आहे. आपला आणि झाशीचा शुभचिंतक. एक सेवक. Where is he?
सर कुठे आपला प्लॅन फेल झालाय. फेल गो जा सर हे काय सांगताय आपण? मनू तुम्हाला आत येऊ देत नाही? जी आमची इच्छा होती की त्या वेळेवर तयार व्हाव्यात, म्हणजे सारी रस्मे बिना किसी दिक्कत के होतील. म्हणूनच बरोबर राहायची इच्छा होती, पण त्यांनी मना केलं. मनू मनू दरवाजा उघड बाळा. मनू मनू दरवाजा उघड. काका मानुताई ना कपडे बदलतीये. मल्लिका साहेबांना सांगा की त्यांच्या बाबांना त्यांच्याशी बोलायचंय. मानुताई आता कोणाशीच बोलणार नाहीये. तिने मौन व्रत घेतलाय. तिचं मौनव्रत आहे. मौनव्रतात बोलत नाही ती कुणाशी. परंतु मी आपला खूप आभारी आहे. आपण आमच्या मनूची इतकी काळजी घेताय. बघा येईलच ती आता. यावं. कैद करा ह्याला. साक्ष आहे हा. हाच आम्हाला या कारस्थानाच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचवेल. ऑफकोर्स युअर मॅजेस्टी. आपण याला आमच्या हवाली करा. आम्ही या गोष्टीचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून त्याला नंतर आपल्या गेट डाऊन युअर मॅजेस्टी. मिस्टर फ्रेझर, हे काय चाललंय? तुमचे इतके सैनिक असूनही एवढं मोठं दुस्साहस कोणी केलं? युअर राईट युअर मॅजेस्टी. आम्ही त्याला सोडणार नाही. सॉरी, आता आपण इथे थांबणं योग्य नाही. असे रिस्क आम्ही पुन्हा नाही घेऊ शकत. धन्यवाद मिस्टर फ्रेझर. आज आपण आमचे प्राण वाचवून आपण निष्ठावान असल्याची प्रचिती आम्हाला दिली आहे. सर्जन्स, टेक ऍक्शन इमिजिएटली. चारी बाजूला सैनिक पाठवा. समर सिंग पळून जाता कामा नाही. लवकर आण. जी सुनो, इथे ये. हे घे आणि आम्हाला हे सांग बघू की मल्लिका साहेबा आत आहेत की नाहीत. हे घे आणि आता सांग बघू. पाणी 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 पाणी. हो हो मी आत्ता आणते. Have you found him? No, sir. Where's he gone? Bloody. What is that? Come on! सर, हीच घोडागाडी आहे ज्याच्यामध्ये आम्ही जखमी समरसिंगला आणून टाकला होता. तो जास्त लांब गेला नसेल.
जा शोधा, जा तिकडे, या चारी बाजूला सर्च करा त्याला. समरसिंग पळून जाता कामा नाही. कुठे जाईल समरसिंग इथून? सर, मोतीबाईने मेसेज पाठवलाय. मणिकर्णिका दुर्गा वाड्यामध्ये नाही आहे. What? Yes, sir. She told that she will definitely help Samar Singh. Excellent. जर ही गोष्ट खरी असेल तर आम्ही एका तीरात 2 शिकार करू. What, sir? काय नाही, जास्तीत हर एक कोणा शोधून काढा. दुर्गाबाई वाड्याच्या हर एक रस्त्यावर पहारा जारी करा. हर एक माणसाची तलाशी घ्या. ती दोघं निसटून जाता कामा नाही. कम ऑन, लेट्स गो. पाणी पाणी. क्षमा करावी राजन. अजाणतेपणी माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या, परंतु कोणाच्या तरी दीक्षेमुळे मी वचनबद्ध आहे. म्हणून ह्या वेळेस मी प्रायश्चित्त करतोय. वार कर नीचा. मी राजपूत आहे राजन. कोणाला तरी वचन दिलंय मी. प्राण गेले तरी वचन नाही मोडणार मी. क्षमा करा महाराज, मी आजपर्यंत आपल्याला इतक्या काळजीत कधी पाहिलं नव्हतं. रघुनाथ, गोष्ट चिंतेचीच आहे. एक तर ह्या पत्राने आम्हाला कोड्यात टाकलंय, दुसरं तर समरसिंगचं वर्तन आश्चर्यकारक असं होतं. न जाणो त्याने कोणाला काय वचन दिलं होतं की त्याने माझ्यावर एकदाही वार केला नाही. शिवाय मणिकर्णिकेच्या काफिलेवर केलेल्या हल्ल्याला स्वतःची चूक म्हणाला आणि दासीला सोडवणं हा त्याचा धर्म. त्याने असं का केलं? महाराज, याचं उत्तर तर केवळ समरसिंगच देऊ शकेल. पण समस्या तर ही आहे की त्याला कोणी पाहिलेलंच नाही, त्यामुळे त्याला कोणी ओळखू शकत नाही. कदाचित महाराणीजींनी त्याला पाहिलं असावं आणि त्या त्याला ओळखू पण शकतील. हो रघुनाथ, तुमचं म्हणणं योग्य आहे. देवक पूजेसाठी आम्ही तिथेच जाणार आहोत. जर संधी मिळाली तर मणिकर्णिकेला विचारून बघू. Come on, let's go. What was that? तुम्ही लोकांनी आता का ऐकला? उठा समर भाऊ, हे घ्या, मी पाणी आणलंय. हे घ्या पाणी. आता तर पूर्णपणे यकीन झालंय की मणिकर्णिका आत नाहीये. काश काश दरवाजा जर उघडला तर आम्हाला कोणाला सांगावंही लागणार नाही आणि सगळ्यांना आपोआपच कळून जाईल. अरे देवा, ती अजून बाहेर नाही आली. मोतीबाई, काय झालं? अजून दरवाजा उघडला नाही? जी,
आम्हालाही त्याच गोष्टीची फिक्र आहे. खुदानं खास्ता काही मागच्या वेळेप्रमाणे. अरे देवा, मनू दरवाजा उघड बाळा. अरे देवा. दार उघड मनू. काका, मानुताई पूजा करतीये. करू दे, तू दार उघड बाळा. लवकर कुणाला तरी ना देवघरात बसवा. हो. प्राची, दार उघड. पूजा करतीये. गेले सगळे. लवकर दार बंद करा. माशाअल्लाह, तुम्ही पण फारच तयार झाला आहात. अरे, हे तुम्ही काय करताय? आपले चरण स्पर्श करतोय. असं नका करू. तुम्ही आमच्या भावाप्रमाणे आहात. आणि आपण माझ्यासाठी देवी समान आहात. तुम्ही माझे प्राण वाचवून उपकार केलेत. आम्ही आपल्यावर काहीही उपकार नाही केले समर भाऊ. आम्ही जे काही केलं केवळ आपल्या धरती मातेसाठी केलंय. आपल्या या भावनांनीच या समरसिंगच्या आतमधला सैतान तुम्ही शांत केलात. तुम्ही इतकी मोठी जोखीम केवळ माझ्यासाठी उचललीत. तुम्हाला ठाऊक नाहीये समर भाऊ, या धूर्त फिरंग्यांनी असं कारस्थान रचलं होतं की जर आम्ही योग्य वेळी पोहोचलो नसतो तर आम्ही आमच्या पतिधनापासून वंचित झालो असतोच. शिवाय आमच्या भावाला पण मुकलो असतो. धन्य आहेस तू ताई. परंतु विरोधाभास आहे की स्वतःला लपवून असं अविस्मरणीय काम केल्यानंतरही तिला इतिहास लिहिताना विसरून जातील. राणी आमची मणिकर्णिका, राणी आमची मणिकर्णिका, राजे आमचे गंगाधरराव, राजे आमचे गंगाधरराव. आपणही जायला हवं आता. दुर्गाबाई वाड्यामध्ये अवश्य आपली सगळे वाट बघत असणार. तुम्ही आमची चिंता करू नका समर भाऊ. आम्ही व्यवस्थित पोहोचू तिथे. राणी आमची मणिकर्णिका, राणी आमची मणिकर्णिका, राजे आमचे गंगाधरराव, राजे आमचे गंगाधरराव. थांबा. साजन सर्वांची तलाशी घ्या. तुम्ही सगळ्या जणी आपापले चेहरे दाखवा.